इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. दुकानदाराची नजर चुकून रोख रक्कम चोरी करणाऱ्या 2 महिला ठाणे येथून क्राईम ब्रँच युनिट 1 च्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना क्राईम ब्रँच युनिट 1 पोलीस हवालदार प्रशांत मरकड आणि प्रदीप म्हस्ते यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील 2 महिला कोपरी जिल्हा ठाणे येथे असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून नैना दुर्गेश भुरे आणि दीपाली हेमंत रोकडे या दोन्ही महिलांना महिला पोलीस अंमलदारच्या वतीने मदतीने ताब्यात घेऊन दोन्ही महिलांकडे गुन्ह्याबाबतची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. पुढील तपास भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट 1 वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल, पोलीस हवालदार प्रदीप मस्ते, प्रशांत मरकड, मिलिंद सिंग परदेशी, नाझिम खान पठाण, महेश साळुंखे, संदीप भांड, विशाल काठे, विशाल देवरे, धनंजय शिंदे, पोलीस अंमलदार जोगेश्वर बोरसे, अमोल कोष्टे, मुक्तार शेख, महिला पोलीस हवालदार शर्मिला कोकणे, महिला पोलीस अंमलदार मनीषा सरोदे, अनुजा येवले, पोलीस हवालदार सक्राम पवार आदरणीय कारवाई केलेली आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.